श्री स्वामी समर्थ भाग 1 ते 5 प्रकट होणे आणि प्रारंभी दर्शन. स्वामी समर्थांचे मूळ स्वरूप दत्तावर मानले जातात. ते प्रथम कर्दळी वर्तनातून प्रकट झाले. अशा असंख्यायिका ते अंतर विविध तीर्थक्षेत्रांमध्ये भ्रमण करत अखेरीस अक्कलकोट येथे स्थिरावले. त्यांचे दर्शन अनेकांना शांती आणि आत्मविश्वास लाभला. भाग 6 ते 10 भक्ताची परीक्षा. स्वामी समर्थांनी भक्ताची परीक्षा घेत असत. कधी रागावत, कधी कठोर वागून भक्ताची श्रद्धा तपासत. ज्यांची श्रद्धा अढळ असेल त्याच्यावर कृपा होत असे. एक गरीब ब्राह्मणाला त्यांनी अन्नसंकटातून वाचवले. भाग 11 ते 15 रोग निवारण व कृपा. अनेक आजारी लोक स्वामींच्या दर्शनाने बरे झाले. कठोर रोगी, अंध, अपंग लोकांना त्यांनी कृपेने आरोग्य दिले. ते म्हणत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भाग 16 ते 20 अहंकाराचा नाश. एक श्रीमंत माणूस अहंकाराने स्वामींकडे आला. स्वामींनी त्याला धडा शिकवून नम्रतेचा महत्त्व सांगितले. भक्तीमध्ये अहंकार नसावा हा संदेश त्यांनी दिला. भाग 21 ते 25 चमत्कार. एका भक्ताने हरवलेले धन परत मिळवून दिले. एकदा विहिरीत पडलेला मूल सुरक्षित बाहेर आले. स्वामींच्या कृपेने दुष्काळात पाऊस पडला अशी कथा सांगितली जाते. भाग 26 ते 30 साधू संतांचा सन्मान. स्वामी समर्थ इतर संतांचा आदर करत त्यांनी अनेकांना नामस्मरणाचा उपदेश केला. रामकृष्ण हरी किंवा दत्त जप करण्यास सांगितले. भाग 31 ते 35 न्याय व धर्म. एका गावातील वाद त्यांनी
शांततेने सोडवला. न्यायाने वागा, सत्य बोला हा त्यांचा उपदेश होता. धर्म म्हणजे करुणा व सेवा हेच त्यांची शिकवलेले. भाग 36 ते 40. अद्भुत लीला. स्वामींनी कधी एकाच वेळी 2 ठिकाणी दिसले अशी भक्ताची श्रद्धा आहे. त्यांनी भविष्यकाळातील घटना सांगितल्या. भक्तांना संकटाची पूर्वसूचना दिली. भाग 41 ते 45. राजे महाराजांवरील कृपा. अनेक राज्ये आणि उपाधिकारी त्यांच्या दर्शनासाठी येते. त्यांनी सर्व सन्मान वागणूक दिली. गरीब श्रीमंत भेद आणि मनाला नाही. भाग 46 ते 50. समाधी आणि संदेश. इसवी सन 1878 मध्ये श्री स्वामी समर्थ त्यांनी देह ठेवला असे मानले जाते. त्यांची समाधी अक्कलकोट येथे आहे. आजही हजारो भक्त तिथे दर्शनासाठी जातात. त्यांचा मुख्य संदेश श्रद्धा, सुबरी आणि नामस्मरण. श्री स्वामी समर्थ.